धडाकेबाज फलंदाज सौरभ पाटील आणि पूर्ण WTC ची टीम देखील सज्ज झाली आहे मैदानावरती. याच दरम्यान आगमन झालंय कॉमेंट्री दुनियातील राजा माणूस महागुरु. या पहिला चेंडू मात्र यावेळी घडलंय काय मैदानावरती. ज्या संख्येतनं जबरदस्त खेळ मागच्या 2 मॅच मध्ये संघाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी केला होता, मात्र तो संकेत आता मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये स्वतःचे विकेट देऊन बाद होतोय आणि टीम उसाटणे या संघाला लागणारा हा मोठा झटका आपण म्हणू शकतो. कारण संकेत चांगली फलंदाजी करतोय, त्याच्यावर नेहमी अपेक्षा असतात टीम वेलकम उसाटणे संघाच्या माध्यमातून. मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये तो चांगली भूमिका निभावू शकला नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, एक खेळाडू तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकून देणार नाही, मात्र प्रत्येक 11 पैकी प्रत्येक खेळाडूचं योगदान तेवढं महत्वाचं असतं जर तुम्हाला टुर्नामेंट जिंकायचे असतात. बारक्या पोरजी यावेळी वैयक्तिक पहिलं षटक, पॉवर सर्कलचं षटक. फुल लाईनचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी झाली आहे चूक, क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक. आणि म्हटलं जातं क्रिकेटच्या दुनियामध्ये की कॅचेस विन द मॅचेस. यस, नक्कीच पंचांचा इशारा आला की यावेळी बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेंडू हाईट फॅक्टर चेक केला जाईल आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतो लेजंड ऑफ टेनिस क्रिकेट रोहिंजन गावाचं नाव ज्यांच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहिलं असंही सचिनजी कडू तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चेक करतील. यस, डिसिजन आलाय आणि हा फेअर डिलिव्हरी. आणि लक्षात घ्यायचं बॅटिंग करणारा संघ वेलकम उसाटणे आपल्याकडे आता रिव्ह्यू नसेल, कारण पहिल्या षटकामध्येच आपण हा रिव्ह्यू गमावलेला आहे आणि एक इनिंग साठी एक रिव्ह्यू तुम्हाला उपलब्ध असेल. पहिले षटक काय जबरदस्त हाताळतो यावेळी बारक्या पोरजी. 2 षटकच्या 38 सर्कलच्या आपण बाहेर बघू शकतो. एक डीप मिड विकेट आणि ऑफसाईडला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये ठेवला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, मात्र त्या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड खराब होती, मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चलाक आपण बघितलं आणि पुन्हा एकदा येते या चेंडूवर सिंगल धाव. या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे. 1 गडी बाद 2 धावा. पॉवर सर्कल मध्ये नेहमीच आपण हाणामारी बघितली आहे, मात्र बारक्या पोरची जबरदस्त गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्याची मुभा मैदानावरती दिली जात नाहीये आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये डोनाल्ड त्या ठिकाणी आलेत आणि पुन्हा एकदा येते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या धावपलकावरती लागली आहे. 1 गडी बाद 3 धावा. पहिलं षटक मार्गस्थ जबरदस्त गोलंदाजीचं विश्लेषण सध्या बारक्या पोरजीच्या माध्यमातून केलं जात आहे या मैदानावरती. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू. यावेळी डोनाल्ड त्या ठिकाणी काय जबरदस्त एफर्ट राहिलाय त्या ठिकाणी आणि चेंडूला सीमारेषे बाहेर जाण्यापासून वाचवलंय मी म्हणून, आणि नक्कीच संघासाठी वाचवल्या 2 धावा. आणि पुन्हा एकदा या चेंडूवर येत आहेत 2 धावा. गोलंदाजी तेवढीच चांगली होती आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या पहिल्या सत्रामध्ये करत असताना टीम डान्सरच्या माध्यमातून आपण बघू शकतो. संघिक धावसंख्या 2 ने वाढतीये. 5 धावा. यॉर्क लाईनचा चेंडू सन्मान देण्याव्यतिरिक्त कोणता पर्याय नव्हता खेळाडूकडे. सागर ज्याच्या माध्यमातून येते हा शेवटच्या चेंडूवर सिंगल. पहिले षटक होतंय संपन्न आणि संघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे. 1 गडी बाद 6 धावा. जबरदस्त षटक राहिलं आपण बघितलं. बारक्या पोरजीच्या माध्यमातून नेहमीच चांगलं षटक त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा मैदानावरती आपण बघितलं आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना मैदानावरती त्यांनी दाखवून दिलंय की यावेळी मी चांगली गोलंदाजी करू शकतो आणि ते त्याने करून दाखवलंय. फक्त पहिल्या षटकामध्ये 6 धावा ज्या ठिकाणी आपण बघितलं तर फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते आणि अशा परिस्थितीत चांगली गोलंदाजीचं विश्लेषण राहिलं. पहिले षटक झाले संपन्न आणि पहिल्या षटकानंतर सांघिक धावसंख्या लागली धावपलकावरती. 1 गडी बाद 6 धावा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक राकेश पोरजी. हा देखील एक आपण बघितला अनुभवाने भरलेला खेळाडू टीम डान्सरच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो. आणि आता 5 क्षेत्ररक्षक
38 सर्कलच्या बाहेर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू अलॉंग दी कार्पेट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय, तोपर्यंत मिळतीये पुन्हा एकदा सिंगल. जबरदस्त गोलंदाजी होतीये मैदानावरती. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अद्याप आला नाहीये. या फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम वेलकम उसाटणे या संघाच्या माध्यमातून. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं, मात्र फेकी खराब झाली आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा येते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या वाढती, धावफलकावरती लागली आहेत 8 धावा. पहिल्या सत्रामध्ये आपण विचार केला मागच्या 4 रात्रीचा जर विचार केला ना, तर जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये उच्चांक आपण बघू शकतो 92 धावेचा होता. यावेळी चेंडूला दिशा दिली, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, वेल जज वेल कॅच, चुकी होणार नाहीये त्या ठिकाणी. यावेळी फलंदाज बाद होतोय सागर पाटील, जो देखील एक आक्रमक भूमिका या मॅच मध्ये दाखवून निभावू शकला असता, मात्र त्या फलंदाजाला देखील बाद व्हावं लागतं. म्हणजे कुठे का होईना जी जोडी मैदानावरती घातक भूमिका निभावू शकत होती, मात्र त्या जोडीला परतवण्याचं कार्य पहिल्या षटकामध्ये बारक्या पोर्जीने केलं आणि या षटकामध्ये आपण बघू शकतो राकेश पोर्जीच्या माध्यमातून सागर याला बाद व्हावं लागतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक, कारण आपण बघितलं संकेत बाद झालाय, सागर बाद झालाय. टीमचे बॅकबोन आपण म्हणू शकतो. नेहमीच संघाला तारण करणारे हे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर झालेत, मात्र अशा परिस्थितीत एक नवीन चेहरा या मैदानावरती बॅटिंग करावी लागेल टीम उसरण्याच्या माध्यमातून. यावेळी चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जज करतायत. पुन्हा एकदा वेल जज वेल कॅच, राकेश पोर्जी घेतात या षटकातील बॅक टू बॅक दुसरा विकेट. आता मात्र टीम अडचणीमध्ये येण्याचे संकेत मैदानावरती दिसत आहेत, कारण आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये तब्बल 41 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि तो टार्गेट इझिली चेस केला गेला मैदानावरती फक्त 3 षटकामध्ये. या अनुषंगानं चांगलं टार्गेट सेट करणं तेवढंच गरजेचं आहे, मात्र तो टार्गेट सेट मैदानावरती करावा लागेल. कोणता फलंदाज जिम्मेदारी घेऊन मैदानावरती क्रिकेट खेळेल हे बघणं तेवढंच महत्वाचं राहील, कारण आपण बघितलं ही विकेट फलंदाजासाठी मदतकार्य विकेट आज 5वा दिवस, मात्र या मैदानावरती धावा बनल्यात. मात्र आज या महत्वाच्या मॅच मध्ये कुठे का होईना ट्रॉफीची मॅच आहे आणि या मॅच मध्ये बॅकफुटला दिसतोय टीम वेलकम उसाटणे. राकेश पोर्ची सज्ज झाला हॅट्रिक बॉल. यावेळी प्रॉपर टायमिंग, आल्या आल्या प्रहार केलाय, डगआउट मधून सेट होऊन आला जसा काय आणि आल्या आल्या चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषे बाहेर येतोय हा संघर्षाचा या इनिंग मधला पहिला मोठा फटका. षटकार. षटकार ठोकतोय फलंदाज विशाल मडवी, इन ॲट क्रमांक 5, विशाल पाटील इन ॲट क्रमांक 5 नंबरवर आलेला हा मिडल ऑर्डरचा खेळाडू मैदानावरती मात्र स्वतःला सिद्ध करतो. यावेळी गरज आहे संघाला चांगल्या फलंदाजीची आणि ते करत असताना ठोकतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार. 14 धावा. मात्र ह्यावेळी घडलंय काय मैदानावरती, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, असफल राहिलाय आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकाचा होतो खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 3 गडी बाद, 14 धावा. विशाल पाटील असतील, करण मडवी असतील, या जोडीला पार्टनरशिप बिल्ड करणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण तिसरं षटक आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे फक्त 14 आणि या षटकाला टार्गेट जरूर केलं जाईल, कारण टार्गेट तेवढा मोठा सेट करायचा आहे. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर डोनाल्ड पोर्जी, ज्याच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे मैदानावरती, तो चेंडू हातामध्ये घेतोय आणि तिसऱ्या षटकासाठी संगणकाच्या माध्यमातून डोनाल्ड पोर्जी याला पाचारण केले जात आहे. 2 षटक संपन्न झाले. संगीत धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 14 धावा. आता मात्र विशाल पाटील आणि करण मडवी या जोडीला मैदानावरती चांगली बॅटिंग करावी लागेल. तिसऱ्या षटकामध्ये डीप मध्ये आपण बघू शकतो ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि ह्यावेळी मात्र पंचांकडे आशाभूत नजरेनं बघितलं गेलं, मात्र पंच तटस्थ त्या ठिकाणी मनोजजी पवार साहेब. नक्कीच येतोय हा निर्धाव चेंडू.
ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये बघू शकतो. एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण ऑन साइडला डीप मध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आलाय. व्हॉट अ कॅच, वेल जज वेल कॅच त्या ठिकाणी डोनाल्ड पोर्जी ज्याच्याकडे असलेला अनुभव, यावेळी त्यांनी दिलेला कॉल आणि यावेळी फलंदाज करण मडवी ज्यानं पहिला चेंडू निर्धाव खेळला होता. तदनंतर या चेंडूवर मिस्टामिन स्ट्रोक आणि काही जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपण बघितला डोनाल्डच्या माध्यमातून येतीये. यावेळी लागणारा हा चौथा झटका टीम वेलकम उसाटणे या संघाला. स्थिर झाली आहे धावसंख्या, स्थिर झाली आहे मैदानावरती. कोणता फलंदाज मैदानावरती यावेळी उसाटणे संघाला बाहेर काढेल, कारण अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय. कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावपलकर लागली आहे फक्त आणि फक्त 14 धावा. मात्र विशाल पाटीलच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय, कारण जास्तीत जास्त त्याला स्ट्राईकवर ठेवणं तेवढंच महत्वाचं असेल टीम उसाटणे संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये ज्या क्षणी डोनाल्ड त्या ठिकाणी आले होते तेव्हाच म्हटलं होतं की अनुभवाने भरलेला हा देखील खेळाडू आहे आणि अनुभवपणाला लावत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये आपण बघू शकतो डोनाल्ड पोर्जी फेकतो बॅक टू बॅक तिसरा निर्धाव. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हव्यामध्ये, विजय पोर्जी त्या ठिकाणी चुकी करत नाहीये. अतिशय चांगला खेळ मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून आणि यावेळी त्यांना साथ देत असताना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील तेवढा चांगला खेळ होत असताना टीम डान्सरच्या माध्यमातून जबरदस्त खेळ आणि लागतोय हा 5वा झटका टीम वेलकम उसाटणे या संघाला. चला नेक्स्ट मॅच असेल टीम शिवयुवा सिद्धी करवले आणि त्यांना फाईट करेल टीम वाकलन प्रदीपचा संघ. चला दोन्ही संघनायक आपण लगेचच यायचंय नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये. पाच फलंदाज बाद झाल्यानंतर 7व्या क्रमांकावर येतोय फलंदाज रोहित वाघे. मात्र डोनाल्डचं कौतुक करावं तेवढं कमी. 4 चेंडू फेकलेत, कोणत्या प्रकारची धाव नाहीये आणि 2 गडी बाद केले त्या षटकामध्ये. काय जबरदस्त स्ट्रेच केलं स्वतःला त्या ठिकाणी आपण बघू शकतो. नॉनस्टॉक यांच्या बॅट्समॅनने देखील स्ट्रेच केलं आणि स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. एवढं सोपं नसतं, कारण तुमचे रिदम गोलंदाजच्या माध्यमातून असतंय आणि त्या क्षणी चेंडूला वाकणं उचलणं तेवढं इझिली नसतं. मात्र ते डोनाल्ड करून दाखवलं आणि स्पर्धेतील येते हे 3रं मेडन षटक. कारण आपण बघितलं करण पोर्जीच्या माध्यमातून मेडन षटक आलं होतं. मात्र त्यानंतर आपण म्हणू शकतो डोनाल्ड पोर्जी हा देखील फेकतो या स्पर्धेतील 2रं मेडन षटक. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पूर्णपणे डॉमिनेट केले जाते मैदानावरती. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम उसाटणे या संघाला या षटकाचं विश्लेषण राहिलंय. 4 चेंडू डॉट आणि 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी यावेळी करत असताना टीम डान्सरच्या माध्यमातून. धावसंख्या जी 2 षटकामध्ये आपण बघितली 30 धावसंख्या सध्या सेट झाली आहे मैदानावरती, फक्त 14. आणि यावेळी शेवटचं षटक मैदानावरती. आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर कोणताही फलंदाज जरी तो 8व्या क्रमांकाचा असेल किंवा 9व्या क्रमांकाचा असेल तो फलंदाजीमध्ये येऊन षटकार ठोकू शकतो. ही क्षमता टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा प्लेयर्समध्ये बऱ्याचशा टीम्समध्ये असे प्लेयर्स असतात. मात्र ते प्लेयर या मैदानावरती उसाटणे संघामध्ये आहेत का? आणि या मैदानावरती बॅटिंग करत असताना रोहित वाघे आणि फलंदाज विशाल पाटील यांना ते सिद्ध करावं लागेल, कारण सेट झालं टार्गेट फक्त 14 3 षटकामध्ये आणि 4थ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठनं तेवढंच महत्वाचं असेल या मॅचच्या अनुषंगानं. क्रिश गोंधली वैयक्तिक पहिलंच सांगिक 4थं षटक क्रिश गोंधलीच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मात्र ऑनसाइडला 3 क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो डीप मध्ये, डीप स्क्वेअरला एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला, आणि ऑफसाइडला डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात केलंय. यावेळी शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, प्रॉपर टायमिंग, चेंडू हव्यामध्ये, चेंडू थांबणार नाहीये. मात्र त्या ठिकाणी काय जबरदस्त एफर्ट लावले जात आहेत डोनाल्ड पोर्जीच्या माध्यमातून. काय जबरदस्त क्रिकेट राहिले. फिल्डिंगचं क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट असो किंवा बॉलिंगचं डिपार्टमेंट असो, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून आपण बघितली. आणि काय जबरदस्त स्वतःला स्ट्रेच केलं त्या ठिकाणी. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, परंतु काय जबरदस्त रोखलंय त्या ठिकाणी. धावा येतात फक्त 2 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डोनाल्ड पोर्जी येतात त्या ठिकाणी. चुकी होणार नाहीये. ज्या डोनाल्डला आपल्या
क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये, तो डोनाल्ड चुकी करणार नाहीये आणि पुन्हा एकदा पकडतोय झेल. यावेळी पुन्हा एकदा बाद होतोय फलंदाज. टीम विशाल पाटील होत आहेत बाद आणि लागणारा हा 6वा झटका टीम वेलकम उसाटणे या संघाला. काय झालं या उसाटणे संघाला, कारण आपण बघितलं बऱ्याचशा मैदानावरती संकेत आणि सागर बॅटिंग केली नाही तर हा संघ कुठेतरी डगमगतोय. मात्र चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. संकेत सागर या 2 प्लेयर्सवर आपल्याला डिपेंड राहून जमणार नाहीये, कारण क्रिकेट हे 11 जण मैदानामध्ये उतरतात आणि 11 जणांमधून 11 जणांचा 100% देण्याचा प्रयत्न, कारण संधी कोणालाही कधीही मिळू शकते मैदानावरती. मात्र त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. मात्र तसं मैदानावरती घडलं नाहीये आणि यावेळी त्याचा परिणाम भोगावा लागतोय टीम उसाटणे या संघाला. धावसंख्या धावपलकरती लागली आहे फक्त 16. मयूर पाटील येतात नवीन फलंदाज मैदानावरती. अल्ल्याक्षणे पुन्हा एकदा येतोय डॉट चेंडू. हे सातत्य राहिले या इनिंग मधलं, डॉट चेंडूचं सातत्य, कारण मागचं षटक मेडन राहिलं. त्यानंतर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये फक्त सिंगल डबल आले आणि 6 धावेच्या मध्येनं पहिले षटक. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आले 8 धावा. त्या षटकामध्ये देखील 2 चेंडू डॉट खेळले गेले आणि या तिसऱ्या षटकामध्ये मेडन षटक आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये आपण बघतोय डॉट चेंडू. यावेळी चेंडू हवेमध्ये प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबणार नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा षटकार संजीवनीचं कार्य करेल टीम उसाटणे या संघासाठी. सांघिक धावसंख्या 6 ने वाढतीये. धावसंख्या धावपलकरती लागली आहे 22 धावा. 22 धावा धावपलकरती लागल्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचंय. वाकलन संघाचा कर्णधार आणि शिवयुवा सिद्धी करवले दोन्ही टीमच्या कॅप्टनना ऑफिशियल कॉल असेल, कारण आपण बघितलं स्पर्धेचा कठोर नियम या स्पर्धेमध्ये 3 टॉस संघनायक उपस्थित नसल्यामुळे दिले गेलेत, हे लक्षात घ्यायचं. यावेळी चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्वतः फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला त्या ठिकाणी. मात्र थोडंसं फंबल लॉंग ऑफ रिझन मध्ये बारके पोरजे होते त्या ठिकाणी. मात्र या चेंडूवर येत आहेत 2 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचंय. वाकलन संघ आणि सिद्धी करवले या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या समालोचन कक्षामध्ये याच्या पुढचा होणारा मॅच यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागली होती मात्र यष्टीकडनं झाली आहे चूक. त्या ठिकाणी पुन्हा एकदा झालं फंबल. क्षेत्ररक्षण काय घडलंय मैदानावरती, कारण आपण बघितलं तिसऱ्या षटकापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होत होतं. मात्र या शेवटच्या षटकामध्ये कुठे काय थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. मात्र त्याचा जास्त पश्चाताप या संघाला होणार नाहीये, कारण या संघानं गोलंदाजी तेवढी चांगली केली आहे मैदानावरती आणि 4 षटकाचा खेळ संपन्न झालाय. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना उसाटणे टीमने उभारल्यात फक्त 26 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 27 धाव्याची गरज असेल. चला आले दोन्ही टीमचे कॅप्टन आणि नाणेफेकीसाठी आम्ही कॉल करतोय आमच्या मंचावरील थँक्स साजिद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव. सर्व कार्येषु सर्वदा गणराला वंदन करून महाराष्ट्राच्या रद्ददैवत हिंदवी स्वराज्याचा राजा राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो. लढत पाहतो शिवयुवा प्रतिष्ठान सिद्धी करवले विपक्षे JK स्पोर्ट्स वाकलन प्रदीप दादांचा संघ असणार. बघूया टेलसाठी पुकार देण्यात आलं आणि नाणेफेकीचा कौल शिवयुवा सिद्धी करवले क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक सामना 4 षटकांचा असेल. हॅज मॅच इज ऑफ करेक्ट ऑन दी 4 ओव्हर्स. सामना 4 षटकांचा असेल. निश्चित स्वरूपात या इथल्या परिस्थितीचा जर आपण विचार केला, तुम्ही घरच्या मैदानावर खेळता, भरपूर प्रेक्षक आहे, तुमचं घरच्या मैदान आहे, निश्चित स्वरूपात याचा कितपत तुम्हाला फायदा होईल? नक्कीच आता खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. खेळ चांगला झाला तर नक्कीच पुढे जाऊन. नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक अर्थात जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. संघनायक नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेक किती महत्त्वपूर्ण होती तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून? नाणेफेक सर्वांना महत्त्वाचीच असते. आता बघूया, आम्हाला बॅटिंग आले, चांगला प्रयत्न करू रन बनवायचा. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 50 पुढे. आज संघाचे आपले सिनियर क्रिकेटर संघाच्या दृष्टिकोनातून पॅकेटच्या भूमिकेत असतात.
सिनियर क्रिकेटर ओल्ड इज गोल्ड प्रदीप दादांकडून तुम्हाला कशा प्रकारच्या अपेक्षा असतील? त्याच्याकडून तर खूपच अपेक्षा आहे. फक्त एकच मॅच जिंकावा, आम्हाला ट्रॉफी भेटावा बस. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट फॉर दी टीम्स. नाणेफेकीचा कौल शिवयुवा प्रतिष्ठान क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी प्रदीप दादांचा संघ अर्थात जे के स्पोर्ट वाकलन संघाला आमंत्रित केलेला आहे. हरिभक्त पारायण श्री बबनबुवा पाटील यांचं सिद्धी करवले इथे आगमन झालेलं आहे. माऊली या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर हनुमंतदादा पाटील त्याचबरोबर संदेश पाटील यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. या व्यासपीठावर तुमचं स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. धन्यवाद महागुरु. धन्यवाद साजिद. वेलकम. पाहुण्यांचं स्वागत होते. खरं तर हरिभक्त पारायण बबनबुवा पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या स्पर्धेचे आयोजक केशवदादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, यापूर्वी आपण साजिदचा आवाज ऐकलं. नामांकित क्रिकेटर. आता बोलणार आहोत पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे मित्र योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे बोलूया. धन्यवाद. स्वागत है सभी का. आज इस प्रतियोगिता की अंतिम रात डे नाइट फॉर्मेट में ये प्रतियोगिता आप जरूर देखने मिला. सुपर 12 का पहला मुकाबला आपने देखा. पहले मुकाबले में जो हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली टीम मुकाबला जीतकर सुपर 6 में दाखिल हो चुके हैं. दूसरा मुकाबला है जय गणेश व दानसर जिनके सामने लक्ष्य है केवल 27 रनों का और पीछा करने के लिए सलामी जोड़ी. पहली गेंद लेग स्टंप के बाहर अंपायर ने बाइट करार दी. अतिरिक्त रनों के साथ अकाउंट ओपन होता हुआ मैदान के ऊपर राकेश पुरजी और उनके साथ में है डोनाल्ड पुरजी और रोहित वागे गेंदबाजी करेंगे. पावर प्ले का पहला ओवर है. 24 गेंद में 27 का टारगेट. पहले अतिरिक्त रन के साथ शुरुआत जय गणेश दानसर टीम की ओर से. इस बार बढ़िया शॉट ऑफ साइड में अलोंग द कार्पेट. एक के साथ शुरुआत की राकेश पुरजी. 24 गेंद में 27 रनों का टारगेट. पहले गेंद पर बने हैं 2 रन. शांत और संयमी क्रिकेट खेलना होगा मैदान के ऊपर जो कि जय गणेश दानसर टीम. राकेश पुरजी बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते. डोनाल्ड पुरजी बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते. रोहित वागे पहला ओवर कर रहे हैं. उसाटने टीम की ओर से पहले ओवर रोहित वागे की. पहली गेंद वाइट के साथ उन्होंने शुरुआत की. अतिरिक्त रन बने. शुरुआत अच्छी रही यहां पर मैदान पर जय गणेश दानसर टीम. एक गेंद में 2 बने. फिर एक बार रोहित वागे. क्लिंग बोल्ड. यू मिस आई डेफिनेटली हिट. और पहला करारा झटका मैदान के ऊपर जय गणेश दानसर टीम को. पहले विकेट प्राप्त की रोहित वाघे ने. मेन विकेट डोनाल्ड पुरजी 0 पर लौटे. नए बल्लेबाज बारका पुरजी मैदान पर दाखिल हुए. चलो जल्दबाजी करें आयोजन कमेटी.
तो पहला विकेट जल्द लौटा, उसके बाद रन संख्या की बात करेंगे। टोटल रन संख्या पहुंची 3। टोटल की बात करते हैं तो मैदान पर रन संख्या पहुंची है। अच्छी गेंद, बढ़िया शॉट। इस बार कवर में खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं, गेंद को रोकने में कामयाब रहे। रन तो बने 2-2 के साथ। टोटल की बात करते हैं 5 रन बने। टोटल की बात करते हैं मैदान पर रन संख्या बनी है 5। पहला ओवर की बात करते हैं तो इस समय 2 गेंदें अभी भी शेष है। इस बार मिस टाइमिंग, ओ यहां विकेट बनी है। राकेश पोरजी के पारी का भी अंत हुआ। रन 24 में केवल 27 करने हैं और आप देखिए परिस्थिति 5 गेंद में केवल 4 रन बने हैं। अभी भी बात करेंगे तो 19 गेंदें बची और 19 गेंद में रन 5 गेंद में 5 बने। अभी भी 22 रन चाहिए 19 गेंदों के ऊपर। पुरजे मैदान पर पहुंचे हैं। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। पहला ओवर समाप्त, एक कामयाब ओवर की समाप्ति। और रोहित वाघे ने पहले ओवर में 2 विकेट ली। एज ओपनर डोनाल्ड पोरजी, राकेश पोरजी की सबसे इंपॉर्टेंट विकेट मिली। उसके बाद केवल 5 रन दिए। अब 18 गेंदें बनाने, केवल 22 रन मुकाबला जीतने के लिए। चलो तो मुकाबला पहले ओवर का खेल समाप्त। थोड़ा सा डिले हो रहा है मैदान पर, जो कि 18 गेंदें बची अब जीतने के लिए चाहिए। 22 रन गेंदबाजी का भार सौंपा है सागर पाटिल के कंधों के ऊपर। बल्लेबाजों की बात करेंगे तो बारके अभी भी मैदान पर है, एक ताकतवर खिलाड़ी। 18 गेंद में 22 करने हैं केवल। इस बार इनसाइड आउट, बढ़िया शॉट। फील्डर थे, बने दर्शक और गेंद सीधे सीमा रेखा के बाहर। एक्स्ट्रा कवर में 6 रन के लिए अच्छी शुरुआत। पहली गेंद के ऊपर भव्य स्वागत किया गेंदबाज का और इस छक्के के 7 रन संख्या पहुंची है 11 रन के ऊपर। अब 17 गेंदों पर करने केवल 16 रन। 17 गेंदें हैं, रन कम है 16। इस हिसाब से बल्लेबाजी करनी पड़ेगी। मुकाबला बेहतरीन है मगर इस समय डांसर टीम काफी मजबूत स्थिति में। अच्छी गेंद है, बैक टू द बॉलर। रन तो नहीं बनेगा। 16 गेंद में करने हैं 16 रन। अब यहां पर 2 विकेट तो चली गई है मगर जिम्मेदारी के साथ भी क्रिकेट खेलना पड़ेगा। बारका पोरजी जिन्हें आक्रामक शॉट के लिए जाना जाता है और हमेशा मिडल ऑर्डर में अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं। अब 16 गेंद में करने केवल 16 रन। इस मुकाबले की बात करेंगे तो पूरी तरह से गेंदबाजी में ताकतवर दिखाई दी थी टीम डांसर। बल्लेबाजी में शुरुआत थोड़ी सी कमजोर रही मगर इसके बाद इस बार हवा में है
फील्डर गेंद के नीचे पहुंचे और एक विकेट। अभी भी बात कर रहे थे कि 16 में 16 करने हैं और इस समय विकेट भी बनी है। अब 15 गेंदें बची है, केवल 16 रन चाहिए। रन चाहिए ध्यान से। टीम की जो शुरुआत थी वो थोड़ी कमजोर बनी है। इस ओवर की पहली गेंद में छक्का आया था, मगर बारकापुर जी आक्रामक शॉट के लिए ही जाने जाते हैं, उन्हें तो डिफेंस क्रिकेट ज्यादा नहीं आता और वही सिलसिला रहा कि वो भी आउट हुए। 3 विकेट। नए बल्लेबाज अलंकारपुर जी। फील्डिंग की रचना देखिए, ऑफ साइड में 2 खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ में 1 खिलाड़ी, एक है कवर बाउंड्री लाइन के ऊपर, दूसरी तरफ ऑन साइड में 3 फील्डर है, मिड विकेट में भी 1 खिलाड़ी है। इस बार बढ़िया शॉट, शॉट लाइक दैट, आते ही अलंकार के बल्ले से धमाका और ये आए 6 रन। आप 14 गेंद में कर रहे हैं केवल 10, यानी कि रन संख्या पहुंची है 17 रन के ऊपर। 17 रन बने हैं, अब 10 चाहिए केवल मुकाबला जीतने के लिए। सुपर 6 में दाखिल होना है तो अब 10 बस होंगे ये मुकाबला जीतने के लिए। अलंकारपुर जी जिन्होंने छक्का दागा आते ही, ये अच्छी गेंद थी, स्लो गति की, गति परिवर्तन की। 13 गेंदें अभी भी बची है, 10 रन करने हैं। डगआउट बॉक्स थोड़ी सी शांत है, जानते हैं कि मुकाबला डांसर टीम के पक्ष में है। अब 13 गेंदें करने हैं, 10 रन। गेंदबाज, ये भी अच्छी गेंद है, हर गेंद के ऊपर प्रहार करना चाहते हैं और मुकाबला तो शायद बड़े हिट से ही जीतना चाहते हैं, मगर कभी कभी क्रिकेट में ऐसा होता है कि कभी कभी जीतने वाली टीमें अचानक क्रिकेट में हार भी जाती है और हारने वाली टीमें क्रिकेट में अचानक जीत भी जाती है। अभी भी 12 गेंदें शेष है और मुकाबला जीतने के लिए 10 रन चाहिए। चलो 12 गेंद में करने हैं केवल 10 गेंद में 12 गेंद में 10 रन करने हैं। कल वाह करत वल्लभ नाइट टूर्नामेंट में तलोजा मस्कुट टीम 18 गेंद में 14 रन नहीं बना पाई थी। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, अनुज मडवी जैसे खिलाड़ी थे उनके, तो भी उन्होंने 14 रन नहीं बना पाए थे 18 गेंद के ऊपर, इसलिए क्रिकेट को इतना आसान लेने की सोचिए मत। चलो नए बल्लेबाज जिन्होंने छक्के के साथ शुरुआत की, मगर 2 गेंदें उन्होंने भी डॉट के लिए, अभी भी मैदान पर है चौथे नंबर के क्रिश पोर्जी मैदान पर है। मुकाबला जीतने के लिए 12 गेंद में 10 करने हैं। गेंदबाज विशाल पाटिल, अच्छी गेंद सीधे बल्ले से, अगदी 1 रन पूरा किया, डबल की कोशिश में दूसरा रन तेजी के साथ पूरा। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, जैसे ही मौका मिलेगा वैसे रन लेने पड़ेंगे क्योंकि ये मुकाबला 8 रन अभी भी चाहिए। 19 रन टीम की टोटल रन संख्या पहुंची है, 11 गेंदें बची है और 11 गेंद में केवल 8 रन चाहिए। क्रिश मैदान पर है, मुकाबला जीतने के लिए 11 गेंदें 8 रन। आज के दिन का ये दूसरा मुकाबला है। पहली टीम तो सुपर 6 में दाखिल हो चुकी है, जॉर्मान कोटकर स्पोर्ट्स नाम वाली टीम जिन्होंने शानदार प्रदर्शन किया। पहले मुकाबले में इकटपाड़ा टीम को शिकस्त दी और सुपर 6 में दाखिल हुए। अच्छे शॉट है, शॉट दोनों बल्लेबाज जानते, सिंगल डबल से इस बार गेंद जा चुकी है बाउंड्री लाइन के बाहर। किस्मत का चौका, कहते रहे कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है और इस समय किस्मत टीम धांसर के साथ में है
आप चाहिए केवल 4 रन ये मुकाबला जीतने के लिए। सन्मान्य विजय दादा पाटिल, इनका भी आगमन होता हुआ, ये स्वागत है आपका। विजय दादा पाटिल, आपका स्वागत है, मंच के ऊपर आइए। 4 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। आंखों में सपना लेकर धांसर टीम मैदान पर उतरी थी, शानदार प्रदर्शन किया, अच्छी गेंद देखिए, सूझबूझ भरा। क्रिश ने आज दिल जीत लिया है। और दूसरी तरफ यहां पर उसाटने की खराब फील्डिंग, केवल 2 रन चाहिए, ऑलरेडी रन कम थे, फील्डिंग डिपार्टमेंट थोड़ी सी खराब देखने मिली और अब मुकाबला हाथ से निकल चुका है। क्रिश मैदान पर अभी भी जूझ रही है, क्रिश का गाना सुनेगा क्या? अभी 2 रन बनने के बाद डांसर टीम तो यही कहेगी, क्या क्रिश का गाना सुनेगा क्या? केवल 2 रन चाहिए, एक तो बन चुका है, अब 1 रन चाहिए, स्कोर इज लेवल। अच्छी बल्लेबाजी की क्रिश पुरजी ने और अब 1 रन की आवश्यकता है। एक रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 7 गेंदों पर 1 रन। किरण मात्रे के तन्मात्रे के बंधु अगले मुकाबले की तैयारी है। MS धोनी स्टाइल से मुकाबला फिनिश और ये दूसरी टीम सुपर 6 में दाखिल हो चुकी है। जय गणेश व डांसर टीम, कांग्रेचुलेशन, हार्ड लक उसाट ने यह मुकाबला शानदार जीत हासिल की है। 6 गेंदें रखकर यह मुकाबला टीम जय गणेश व डांसर टीम ने जीता है। थँक्स योगेश मडवी। आता जी लढत झाली अतिशय दमदार लढत झाली, सुपर 12 आणि या लढतीमध्ये जे गणेश्वर क्रिकेट संघ धानसर डोनाल्ड पोर्जी यांच्या संघाने विजय संपादित केला, त्यांचा आम्ही जानुमान